बँका हा खोडसाळपणा करतात, तुम्हाला जाणीवपूर्वक विलफुल डिफॉल्ट डिक्लेअर करतात. डोंट पे बँक. मी बोलतो या वाक्याचा थोडा विचार करा की त्यांना वाटतं बँकेने आपलं लोन दिलं म्हणजे बँकेने आपल्यावर उपकार केले. मी माझ्या आयुष्यामध्ये 101 रुपया या इन्व्हेस्टमेंटवरती करोडो रुपये उभे केलेत, इन्क्लुडिंग पब्लिक इश्यूज. एक एंटरप्रिन्युअर इन एव्हरी ऑड कंडिशन फाइंड्स आउट ए बिझनेस अपॉर्च्युनिटी. बँकर हा नोकर आहे आणि तुम्ही ओनर आहात. पचपेढी तुमच्याशी खूप रिजिड वागते. बँकांनी तुमच्याशी बिझनेस केलाय, तुम्ही बँकांची बिझनेस करा. हे 5 कोटीचं लोन 2 कोटीत कसं सेटल करायचं त्याचा विचार करा. सो MA इकॉनॉमिक्समध्ये 3rd रँक, PhD इन एंटरप्रेन्योरशिप फ्रॉम बर्कस युनिव्हर्सिटी UK आणि ET अवॉर्ड विनर डॉक्टर विश्वास पानसे. आणि आज आपण सुरू करणार आहोत ह्या विषयाकडे डायरेक्टली. सरांचा 30 वर्षाचा या विषयातला अनुभव आहे. अँड अमेझिंग एक्सपर्टीज. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे NPA विषयावरती, त्याच्याविषयी मी नंतर बोलेन स्पेसिफिकली. पण त्याच्या आधी मी पहिला प्रश्न जो ह्याने शब्द वापरला डिस्ट्रेस टू रिवायवल, त्याच्यापासून सुरू करतो की सर NPA हा डिस्ट्रेस मानला जातो, तर इज इट अ डिस्ट्रेस और इज इट अ अपॉर्च्युनिटी फॉर रिवायवल? तो एक डिस्ट्रेस आहे की त्याच्याकडे एक संधी म्हणून बघायची, की पुन्हा आयुष्यात उभं राहण्याची संधी म्हणून त्याकडे बघायचं? व्हॉट इज युअर से ऑन दिस? डिस्ट्रेस हे कोणासाठी? तुमच्यासाठी का बँकेसाठी? बँकेसाठी, तुमच्यासाठी नाही. पैसे तुम्हाला कोणी दिलेत? बँकेने दिलेत. टेन्शन कोणाला पाहिजे? तुम्ही काय घेता? तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्ही पैसे कशासाठी घेतलेत? तुम्ही बिझनेससाठी पैसे घेतले. लेट अस लुक ॲट द बिझनेस, लेट अस लुक ॲट द बँक फ्रॉम बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू. Don't look at the business from banker's point of view. When you look at the business from the banker's point of view, तुम्हाला स्ट्रेस येतो. मी असं केलं तर काय होईल? मी तसं केलं तर काय होईल? माझ्या घराचं काय होईल? माझ्या फॅक्टरीचं काय होईल? ह्या एका टेन्शनमध्ये तुम्ही बिझनेसकडे लक्ष देत नाही. 24 hours you are thinking about the बँक, नॉट अबाउट द बिझनेस. व्हायला उलट पाहिजे की तुमचा बिझनेस अडचणीत आहे, तो सिक झालाय, त्याची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. तुम्ही त्याची ट्रीटमेंटचा विचारच करत नाही. तुम्ही भीतीपोटी फक्त बँकेचा विचार करता. तर सगळ्यात आधी ती भीती डोक्यातनं काढून टाका. लक्षात ठेवा, हु इज फॉर हुम? बँक इज फॉर द बिझनेस और बिझनेस इज फॉर द बँक. जेव्हा तुम्ही फिनान्शियल स्ट्रेसमध्ये येता तेव्हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होतो तुम्हाला की मी इकडनं पैसे आण, तिकडनं पैसे आण, या महिन्याचा EMI वाचव, त्या महिन्याचा EMI वाचव. तुमच्याकडे याच्यातून बाहेर पडायचा रोडमॅप काय? तुम्ही त्या रोडमॅपवरती विचारच करत नाही. मग या ॲडव्होकेटकडे जा, त्या कन्सल्टंटकडे जा, त्या चार्टर्ड अकाउंटंटकडे जा. आणि सगळ्यात आधी लोक काय करतात? जेव्हा स्ट्रेसमध्ये आले की मला कुठून पैसे मिळतील, मी बिझनेस कसा सुधारेल याचा नाही विचार करत, मला पैसे कुठून मिळतील. जेव्हा लोक माझ्याकडे येतात की आमचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला पैसे मिळवून द्या, 30 दिवसाच्या आत पाहिजेत, 60 दिवसाच्या आत पाहिजे, 13(2) नोटीस इश्यू झाली, सिम्बॉलिक पोझेशन झालंय, काय करायचं? मी सगळ्यात आधी सांगतो, तुम्हाला पैशाची गरज नाहीये, तुम्हाला गरज आहे वेळेची. यू हॅव टू बॉरो टाइम लिगली. आणि या बॉरोड टाइम मध्ये बिझनेसवरती कॉन्सन्ट्रेशन करा. आणि या बिझनेसवरती जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन, एक लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त बिझनेस आहे. कुठलाही चार्टर्ड अकाउंटंट, कुठलाही ॲडव्होकेट, कुठलाही कन्सल्टंट तुम्हाला याच्यातनं बाहेर काढू शकत नाही.
तुम्हाला बाहेर काढू शकेल तो तुमचा बिझनेस. मग बऱ्याच वेळा लोक म्हणतात साहेब आमच्याकडे पैसेच नाही येत तर कसं करायचं, आम्हाला पैसे पाहिजेत. हाही एक चुकीचा समज आहे. बिझनेससाठी पैशाची गरज असती हे एक आपल्या डोक्यामध्ये भरलेलं फिट्ट समीकरण आहे. मी बोलतो या वाक्याचा थोडा विचार करा. कॅपिटल इज नथिंग बट डिस्काउंटिंग अ फ्युचर प्रॉफिट. साहेब जर तुमच्याकडे प्रॉफिटेबल बिझनेस नसेल तर तुम्ही स्वतःचे पैसे लावाल का? स्वतःचे तरी पैसे लावाल तुम्ही? जर तुम्ही स्वतःचे पैसे लावत नसाल तर दुसरा का तुम्हाला पैसे देईल? तर व्हॉट इज रिक्वायर्ड? यू रिक्वायर्ड ए बिझनेस व्हेंचर, यू रिक्वायर ए प्रॉफिटेबल व्हेंचर. एक आपण सगळे सुशिक्षित लोक आहोत, आपल्याला बेसिक इकॉनॉमिक्स प्रिन्सिपल्स माहिती आहेत. आपण स्कूल कॉलेजमध्ये शिकलेलो आहोत इकॉनॉमिक्समध्ये. लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रिन्युअरशिप, दीज आर द 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. एम आय राईट? तर तुम्ही याचा थोडासा बारकाईने विचार करा. याच्यातला कॅपिटल आणि लँड या दोन्ही पॅसिव्ह एलिमेंट आहेत. ते स्वतः काहीच करत नाही. करतो कोण? ते एंटरप्रिन्युअरशिप अँड लेबर. त्यात लेबर सुद्धा कोण आहे? तर जेव्हा एंटरप्रिन्युअर एखादा टास्क डिस्किल करतो आणि डेलिगेट करतो त्यातनं लेबर तयार होतो. म्हणजे ओनली फॅक्टर इज एंटरप्रिन्युअरशिप. आणि जर तुमच्याकडे एंटरप्रिन्युअरशिप असेल तर तुम्ही कॅपिटलही उभं करू शकता, तुम्ही बिझनेसही उभा करू शकता. मी माझ्या आयुष्यामध्ये असे शेकड्यानी केसेस आहेत की जिथं आम्ही फक्त 101 रुपया या इन्व्हेस्टमेंटवरती करोडो रुपये उभे केलेत, इन्क्लुडिंग पब्लिक इश्यूज. तुम्हाला पाहिजे काय? तर तुम्हाला प्रॉफिटेबल बिझनेस व्हेंचर पाहिजे. आणि हे जे रुटीन चक्र आहे की आम्हाला पैसे पाहिजेत म्हणजे बँकांच्याचकडे जायचं. बँकांच्याकडे जायची काही गरज नसती. तुम्हाला दुसऱ्यांच्या बँकांच्या अकाउंटमध्ये ऍक्सेस मिळाला तर तुम्हाला गरज आहे बँकांची. मग मी एलिजिबल आहे का नाही याचा विचार करायची गरज आहे तुम्हाला. मग तुम्हाला गरज काय? तर तुम्हाला गरज आहे तर प्रॉपर डील स्ट्रक्चर करायची. वेन यू आर इन नीड, डोंट ट्राय टू सेल द प्रॉडक्ट और प्रमोट द प्रॉडक्ट. प्रमोट ए डील. मनी विल कम ऑटोमॅटिकली. ऑटोमॅटिकली मनी विल कम. मी तुम्हाला कितीतरी उदाहरण देऊ शकतो. माझ्या गेल्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये माझ्याकडे असे काही प्रमोटर्स होते की ते माझ्या रेल्वेचं फर्स्ट क्लासचं तिकीट काढायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. तर ते काय करायचे? माझं तिकीट काढायचं, स्वतःच्या नाही काढायचे. पण त्याच लोकांमध्ये जी एंटरप्रिन्युअरशिप होती त्या बेसिसवरती आम्ही त्यांना फिनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं पैसे मिळवून दिले, पब्लिक इश्यू आणला आणि आज ते एस्टॅब्लिश आहे. तसंच एनपीए झाल्यानंतर सुद्धा घाबरून जायचं काही कारण नाहीये, पॅनिक व्हायचं अजिबात कारण नाहीये. व्हॉट यू नीड इज ए प्रॉपर गायडन्स, आणि तो आम्ही देऊ शकतो. सो यातून जराने 2 छान वाक्य सांगितली. माझ्या मते ही वाक्य आपण either रेकॉर्ड करून ठेवा किंवा लिहून ठेवा. कॅपिटल इज नथिंग बट डिस्काउंटिंग द फ्युचर प्रॉफिट. आणि दुसरं आहे वेन इन प्रॉब्लेम डोंट फोकस ऑन सेलिंग प्रॉडक्ट, फोकस ऑन सेलिंग द डील. आता या दोन्हीमध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की सर अशा वेळी फ्युचर दिसत नसतं आणि तुम्ही म्हणताय दोन्हीकडे फ्युचर बघा. सो व्हॉट शुड बी द माइंडसेट ऑफ बॉरोवर
एस्पेशली जेव्हा त्याला एनपीएची पहिली नोटीस येते किंवा त्याला कळतं की आता यापुढे काय मला पर्याय नाही, आता माझं अकाउंट एनपीए होणारच आहे बिकॉज आय एम स्टक फ्रॉम एव्हरीवेअर. मे बी सप्लायरकडे पैसे अडकले, कस्टमरकडे पैसे अडकले, सप्लायरकडे मटेरियल अडकलंय, कुठेतरी एक्सपोर्ट केलंय आणि ते पैसे ब्लॉक झाले, असं काही होऊ शकतं. लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स आर देअर. गव्हर्नमेंट स्कीम सडनली काहीतरी चेंज झाली, तर पैसा अडकलाय आणि त्याच्याकडे आता त्याला माहिती आहे की तो त्याचा अकाउंट एनपीए होणार आहे, कन्फर्म आहे. अशा वेळी त्याचा माइंडसेट काय असला पाहिजे? सो समथिंग अबाउट दॅट. सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये येता, माझ्या कार्डवरती पण लिहिलेलं आहे किंवा तुम्ही कधी माझ्या ऑफिसला आलात तरी बघाल, डोंट पे बँक. सगळ्यात आधी स्टॉप पेईंग बँक. हे बोलणं जरा थोडंसं लोकांना धाडसी वाटतं, पण इट इज अ फॅक्ट. साहेब, तुम्ही आजारी आहात, ब्लडची तुमच्या शरीराला गरज आहे आणि बँका दर महिन्याला दर तिमाहीला तुमचं ब्लड सक करतायत. काय केलं पाहिजे? मी जेव्हा म्हणतो डोंट पे बँक, तेव्हा माझा अर्थ असा नाही की बँकांना बुडवायचंय. माझा अर्थ असा आहे की आज मी आजारी आहे, मला गरज आहे ब्लडची. जर मी सशक्त झालो तर मी बँकांना पैसे देणारच आहे. मला काही बँकांचे पैसे बुडवायचे नाही आहेत. पण मी जर का बँकांना पैसे देतच राहिलो विदाउट क्रिएटिंग ए कपॅसिटी टू रिपे, व्हॉट विल हॅपन? आम्ही काय करतो? इकडनं बॉरो कर, तिकडनं बॉरो कर, घर विक, गाडी विक, बायकोचे दागिने विक, आणि काय करतो? आजचं मरण उद्या, उद्याचं मरण परवा. आमच्याकडे रोडमॅप नाहीये. रोडमॅप तयार व्हायला पाहिजे. जेव्हा आम्ही एखाद्या एनपीए अकाउंटसाठी काम करतो तेव्हा सगळ्यात आधी त्याचे बिझनेस स्टेटस काय, कुठे बिझनेस चुकतोय, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जो माणूस बिझनेस करतोय त्याला त्याचा बिझनेस खूप चांगला समजतो, म्हणून त्यांनी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष बिझनेस केलाय. त्याचा बिझनेस 1 तासामध्ये, 2 तासामध्ये कुठल्याही कन्सल्टंटला समजला. अरे बापरे, एवढा सुपरमॅन कुणीच नाहीये. तुमचा बिझनेस तुम्हाला जेवढा कळतो तेवढा दुसरं कुणालाही कळत नाही. आम्ही काय करतो? तुमच्या प्रॉब्लेमचं उत्तर तुमच्याकडेच आहे. वी हेल्प यू टू डिस्कवर इट. आणि एकदा तुम्हाला ती किल्ली मिळाली की तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता. एक जो मंत्र पाहिजे याच्यासाठी, तो मंत्र असा आहे की जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये येता किंवा एनपीए होता तेव्हा पहिली गोष्ट, बाय टाइम लिगली, रिवाइव युअर बिझनेस, अँड देन सिट विथ द बँक, निगोशिएट विथ द बँक इन ए बिझनेस लाईक मॅनर. बँकांच्या समोर हाजी हाजी करून काम करू नका. बँकांनी तुमच्याशी बिझनेस केलाय, तुम्ही बँकांची बिझनेस करा. कुठल्याही बँकेने तुम्हाला पैसे देताना चॅरिटी केलेली नाही. तुमच्या अंगावरच्या कपड्यानिशी तुम्हाला गिरवी ठेवलेले. जर मी माझ्या बिझनेसमधनं प्रॉफिट करू शकलो नाही तर मी सेटलमेंटमध्ये प्रॉफिट करीन, हाही विचार डोक्यात ठेवा. जर का माझं 5 कोटीचं लोन आहे, मी 10 वर्ष बँकेला इंटरेस्ट सर्व्हिस करतोय, जेव्हा मी अडचणीत येतोय तेव्हा मी धंद्यातनं पैसे नाही कमावले, मी सेटलमेंटमध्ये पैसे कमवील. मी 5 कोटीचं लोन 2 कोटीत कसं सेटल करायचं त्याचा विचार करीन. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग गोइंग ऑन आहे. टाळ्या तुम्हाला समर्थन देत आहेत. सो आपल्याकडे बँकर आहेत आणि बँकर सर बँकरनं थोडा स्ट्रेस येतो की बिकॉज आय हॅव मेट सर. सो आता याच्यामध्ये मला थोडा एक प्रश्न असा आहे, एक बिझनेसमॅन म्हणून तुम्ही सगळे बिझनेसमॅन आहात, माझे विचार चुकीचे आहेत का?
सो याचा पुढचा प्रश्न मला थोडा असा आहे की बऱ्याचदा म्हणजे तुम्ही पण काही केसेस मला सांगितल्या की जिकडे बँकांनी जी एनपीए नोटीस पाठवली किंवा काही केलं त्यावेळी काही ठिकाणी इनजस्टिस झाला ड्यू टू ब्युरोक्रेसी और ड्यू टू व्हॉट एव्हर रिझन्स. त्यावेळी ते रिझन्स होते ते प्रत्येकाचे वेगळे असतील, पण तो इनजस्टिस बँकेकडून किंवा कधी कधी बँक ऑफिसरच्या काही चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे, काही चुकीच्या प्रॉब्लेममुळे किंवा अगदी कधी कधी इगोमुळे सुद्धा म्हणूया आपण, काही इलिगल नोटीस गेल्या किंवा इलिगल स्टेप्स घेतल्या गेल्या, तर त्याला काउंटर कसं करायचं? हाऊ टू फेस दॅट? गुड क्वेश्चन. बऱ्याच वेळा एक वस्तुस्थिती आहे सगळ्या बॉरोवरची, की त्यांना वाटतं बँकेने आपलं लोन दिलं म्हणजे बँकेने आपल्यावर उपकार केले. त्याच्यामुळे बँकेने काही चुकीचं केलं तर त्याच्या विरुद्ध बोलायची भीती वाटते, की उद्या माझ्यावरती काही उलट झालं तर. साहेब काही घाबरू नका. मी तुम्हाला पूर्णपणे अश्युअर करतो की तुमच्या बिझनेसमध्ये दम असेल आणि तुमच्यात एंटरप्रिनरशिप क्वालिटीज असतील तर तुम्हाला असल्या कुठल्याही गोष्टींना भीक घालायची गरज नाही. बऱ्याच वेळा बँका चुकीच्या पद्धतीने एनपीए करतात. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की बँकर हा नोकर आहे. सॉरी माय वर्ड्स. बँकर हा नोकर आहे आणि तुम्ही ओनर आहात. तुमची वेवलेंथ मॅच नाही होणार. तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन हा पूर्णतः वेगळा आहे. त्याच्यामुळं तुम्ही त्याच्या नजरेतनं स्वतःकडे पाहू नका आणि स्वतःला कमी लेखू नका. आणि जर बँकांनी काही चुका केल्या असतील तर त्याला लिगलीही काही मार्ग आहेत. बँकांच्यावरती क्रिमिनल केस पण होऊ शकते. मी केलेले आहेत. मी काही बँकर्सला बिहाइंड द बार पण केलेलं आहे. त्यांचा अरेरावीपणा, त्यांच्यामध्ये आलेला गरूर की मी अथॉरिटी आहे, मी काही करू शकतो. माझ्या एका क्लायंटला बँकेने सरळ धमकी दिली होती, मी तुला बर्बाद करी. शेवटी तो बर्बाद झाला. सो यू आर द ओनर अँड ही इज, म्हणजे आता नोकर हा शब्द नाही पण ही इज अ बँकर. सो नोकर इज नॉट द राईट वर्ड बिकॉज आय हॅव वर्किंग विथ बँक्स फॉर 25 years. ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट नाव माय क्वेश्चन्स आर ॲट स्टेक. पण आपल्याला एक इतिहासातली गोष्ट माहिती आहे की जेव्हा सिकंदर पोरस कोण होता ह्या गोष्ट वेगळी ठेवूया आपण. पण सिकंदरने जेव्हा पोरसला अटक केली त्यावेळी पोरस सांगितलं ट्रीट मी लाईक अ किंग नॉट लाईक युअर नोकर. आणि मग त्यानंतर पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे की पोरसला सोडून दिला आणि सिकंदर फायनली भारतात येऊन नंतर हरला. तो परत कधी जिंकलाच नाही, त्यानंतर जगात जिथं होऊ नाही शकला. सो आय थिंक वेन यू आर अप्रोचिंग बँक प्रोबेबली वी शुड अप्रोच लाईक अ पोरस किंग. आपण पोरस राजा असतो. आता यातला थोडासा पुढचा प्रश्न की डूज अँड डोंट्स, जेव्हा एनपी होतो त्यावेळी डूज अँड डोंट्स काय करायचे? कारण बऱ्याचदा आता तुम्ही त्यातल्या काही गोष्टी कव्हर केल्या की अजून बॉरो करू नका, बाय टाईम, पण अजून काही 1-2 गोष्टी अशा आहेत की ज्या केल्या पाहिजेत. काय करू नका हे तुम्ही सांगितलंय, पण काय केलं पाहिजे हे थोडं. याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक प्रिकॉशन. बिफोर यू बिकम एनपीए यू शुड टेक सर्टन प्रिकॉशन. One of the basic precaution is that when you have an early sign that you are coming under stress, take corrective actions. बँकांच्या जबरदस्तीखाली, बँकांच्या भीतीखाली पैसे देत बसू नका. की माझा हा EMI बुडला तर त्यांचे जे रिकव्हरी एजंट आहेत त्यांचे फोन चालू होतील. काही घाबरू नका. कुठल्याही रिकव्हरी एजंटनी जर तुम्हाला हॅरॅस केलं तर तुम्ही प्रॉपर क्रिमिनल केस तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशनला लॉन्च करू शकता. मी नाव घेत नाहीये, पण मी काही बँकांच्या चेअरमन ईडी वरती अरेस्ट वॉरंट काढलेली आहे. तुम्ही एखाद्याचं आयुष्य बर्बाद करू शकत नाही. कित्येक लोकांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला यांच्या जबरदस्तीखाली. तुम्हालाही माहिती असेल किंवा ज्या लोकांनी याच्यातनं फेस केले, या फ्रेजमधनं गेले असतील, त्यांच्याही मनात हे विचार येऊन गेले असतील
की मी आता आत्महत्या करतो. साहेब, असं करायची काहीही गरज नाही. तर पहिली गोष्ट प्रिव्हेन्शन. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही लॉंग टर्म कॅपिटल आणि शॉर्ट टर्म कॅपिटल हे जर का मिक्सअप केलं तर तुमच्यावरती स्ट्रेस येणारच. तर लॉंग टर्मला लॉंग टर्म पद्धतीने ट्रीट करा, शॉर्ट टर्मला शॉर्ट टर्म पद्धतीने ट्रीट करा. जिथं शॉर्टफॉल आहे तो शॉर्टफॉल त्याच कारणाने किंवा त्याच पद्धतीने भरून काढा. वर्किंग कॅपिटलचा शॉर्टफॉल तुम्ही टर्म लोननी करू नका आणि टर्म लोनचा शॉर्टफॉल वर्किंग कॅपिटलनी करू नका. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही स्टॉक आणि डेटर स्टेटमेंट DP साठी 99% ॲडजस्ट करता. खोटी बिलं, खोटं स्टॉक स्टेटमेंट आणि मग त्याच्यातनं होणारी तारेवरची कसरत. मला वाटतं हे बरेच लोक फेस करेल. तर या काही करायची गरज नाही आहे. बी ओपन वेन यू आर इन स्ट्रेस. टॉक टू युअर बँकर व्हेरी ओपनली. आय एम इन स्ट्रेस. डोंट मॅन्युप्युलेट because this manipulation will lead you to willful defaulter, and this willful defaulter will further lead you for a criminal action. So avoid those things. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रिपेअर ए प्रॉपर रोडमॅप टू गेट आउट ऑफ इट. वी विल हेल्प यू टू डू दॅट. सरांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सर विलफुल डिफॉल्टरला मदत करत नाहीत. सो मुद्दाम मी एक करेक्शन करतो. विलफुल डिफॉल्टर जी बँकेची डेफिनेशन आहे ती मला मान्य नाही आहे. बँकेची डेफिनेशन ही पूर्णतः टेक्निकल आहे. विलफुल डिफॉल्टर इट हॅज टू कपल्ड विथ इंटेन्शन. If the intention is to defraud, that is a willful defaulter. माझ्या मुलाला हार्ट अटॅक आलाय, मी प्रोप्रायटर आहे, माझ्या मुलाला हॉस्पिटलमध्ये खर्च करायचा आहे, त्याला ट्रीटमेंट द्यायची, मी बँक अकाउंटमधनं पैसे नाही काढणार, तो कुठून काढेल? मग मी ते पैसे मुलाच्या ऑपरेशनसाठी वापरले म्हणून मी विलफुल डिफॉल्टर झालो. दिस इज ए इनसेन्सिटिव्ह डेफिनेशन बाय RBI फॉर विलफुल डिफॉल्टर. माझ्याकडे एक केस आली होती. त्यांनी मला फोनवरती सुरुवातीला सांगितलं, साहेब मी 300 कोटीचा फ्रॉड केला आहे, पण 17 वर्षामध्ये माझा एकही EMI बाउन्स नाही. विल यू हेल्प मी? काय करायला पाहिजे अशा माणसाला? इज ही ऑनेस्ट और ही इज डिसऑनेस्ट? सर मला तुम्ही अडचणीत टाकताय. साहेब आम्ही त्याला पूर्णतः बाहेर काढलं. ही इज बॅक. अशा बऱ्याच केसेस आहेत. माझ्याकडे कमीत कमी 1,500-2 हजार लोकांनी कन्सल्टन्सी घेतली असेल आणि अबाउट 550-600 लोकांची कामं मी स्वतः केलेली आहेत. त्यांच्या प्रॉपर्टीज वाचवल्यात आणि शेकड्याने अशा केसेस आहेत की त्या परत उभे राहिलेत. सो यातला पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे NPA झाला, सगळा प्रॉब्लेम क्रिएट झाला, आता त्याला वन टाइम सेटलमेंटसाठी जायचं आहे बॉरोवरला. सो व्हॉट इज द अप्रोच अँड व्हॉट इज द टायमिंग? अप्रोच काय असला पाहिजे बँकेकडे जाताना आणि टायमिंग काय असलं पाहिजे? एक आपण सांगितलं ओनर आणि बँकर हा जो डिफरन्स आहे, पण त्याशिवाय पुढे काही टेक्निकल गोष्टी पण असतात. आहेत. थ्रो सम लाईट ऑन दॅट. सांगतो मी. कारण पीपल आर रिअली गेटिंग नाव एंगेज्ड इन दिस NPA सब्जेक्ट. OTS साठी एकच मिनिट. OTS इज वन टाइम सेटलमेंट. बरेच जणांना माहिती नसलं तर वन टाइम सेटलमेंट ऑफ NPA इज कॉल्ड OTS. येस, ओव्हर टू यू. OTS साठी घाई करू नका. बऱ्याच वेळा लोकांना घाई असती की आता माझं अकाउंट NPA झालंय, मी लवकर जाऊन OTS करू. जितकं लवकर OTS ला जाल तेवढा लवकर तुमचा बिझनेस लॉस आहे. मॅक्सिमम बिझनेस लॉस. जेवढं उशिराने OTS कराल तेवढा तुम्हाला प्रॉफिट होईल. का? तर जेव्हा अकाउंट NPA होतं तेव्हा बँकांना दरवर्षी त्या अकाउंटसाठी बॅड डेटची प्रोव्हिजन करावी लागते. समजा तुम्ही जर 5 वर्ष काढली NPA नंतर तर ऑलमोस्ट 100% लोन तुमचं राईट ऑफ झालेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही OTS करायला गेलात तर तुम्ही बँकांना प्रॉफिट करून देताय.
याला हॉट सीट मध्ये असणं का म्हणतात तुम्हाला आता कळलं असेल. आहे म्हणून काट्याच्या सीटवर बसलोय मी आता. पण OTS करत असताना काही खबरदारी घ्यायला पाहिजे. त्यातली एक खबरदारी, स्वतःची नेटवर्थ, तुमची स्वतःची किंवा गॅरेंटर्सची असलेली नेटवर्थ. तुम्ही जर म्हणत असाल माझी कंपनी बुडाली, माझा बिझनेस बुडाला म्हणून बँकांनी मला OTS द्यावं, नाही. तुम्ही तुमच्या पर्सनल गॅरंटीज दिलेल्या आहेत. बँका तुमच्या पर्सनल गॅरंटीकडनं तुमचे पैसे वसूल करू शकतात आणि बँका त्याच्यासाठी तुम्हाला OTS देणार नाहीत. तर पहिला मंत्र OTS साठी, जेवढा उशीर करता येईल तेवढा उशीर करा. दुसरा मंत्र, तुमची पर्सनल नेटवर्थ मॅनेज करा. आता मॅनेज करा म्हणत असताना मी जास्त एक्सप्लेन नाही करत. आणि तिसरी गोष्ट, आता IBC आलेलं आहे. IBCमध्ये रेझोल्युशन प्लॅन आणून तुम्ही स्वतःला याच्यातनं बाहेर काढू शकता. प्रिकॉशन एवढी घ्यायची की तुम्ही विलफुल डिफॉल्टरमध्ये येणार नाही. पण बऱ्याच वेळा बँका हा खोडसाळपणा करतात. मी शब्द खोडसाळपणा वापरतोय. बँका हा खोडसाळपणा करतात की तुम्हाला रिवायवल करता येऊ नाही म्हणून तुम्हाला जाणीवपूर्वक विलफुल डिफॉल्ट डिक्लेअर करतात. RBIने जी विलफुल डिफॉल्टरची डेफिनेशन दिलेली आहे ती प्रॅक्टिकली इम्प्रॅक्टिकल आहे. त्याच्यामुळं तुमच्या हातनं कधी, अरे साधं तुम्ही कुठंतरी हॉटेलमध्ये जेवायला गेलात, त्याचं बिल तुम्ही कंपनी अकाउंटच्या कार्डमधनं भरलं तर दॅट इज द डायव्हर्शन ऑफ फंड्स. दॅट्स वाय यू आर विलफुल डिफॉल्टर. तर ही जी विलफुल डिफॉल्टरची जी डेफिनेशन आहे ती अतिशय इम्प्रॅक्टिकल आहे. पण जेव्हा कधी बँक तुम्हाला विलफुल डिफॉल्टरची नोटीस देते त्याला प्रॉपर लिगल असिस्टन्स घेऊन उत्तर द्या. गरज पडल्यास हायकोर्टामध्ये रिट फाईल करून त्याला चॅलेंज करा. सो व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. IBC बऱ्याच जणांना माहीत नसेल, इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड नावाचा एक कायदा आला आहे ज्याच्यामधून हल्ली आपण जे NPA रिकव्हरीचे आकडे ऐकतो बरेचसे, स्पेशली गव्हर्नमेंट पब्लिश करतं, ते सगळे ते IBC खाली रिकव्हरी होतात. सो त्या कोडविषयी आहे. आता पुढचा आणि कदाचित ह्या सेशनमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की NPA झालं, सगळं झालं, कॅन द बॉरोवर बी एलिजिबल फॉर रिफायनान्स? परत त्याला बॉरोवरला पैसे मिळू शकतात का नाही? कारण आता आपण सगळेजण ऐकतोय की अरे NPA होईल, पैसे देऊ नका. पण परत बिझनेस उभा करायचा तर पैसे तर पाहिजेत. त्याशिवाय एका पॉईंट नंतर पुढे जाऊ शकत नाही. मग कितीही मी धावलो तरी मला मागे दोऱ्या बांधलेल्या खेचायला. सो त्या थोड्या ढिल्या करून मी पुढे पोचलो तर मला काहीतरी होऊ शकेल. सो इज अ बॉरोवर एलिजिबल फॉर रिफायनान्स? मी बॉरोवर शब्द नाही वापरणार, मी एंटरप्रिन्युअर शब्द वापरेल. एंटरप्रिन्युअर इज एलिजिबल फॉर रिफायनान्स. एक एंटरप्रिन्युअर इन एव्हरी ऑड कंडिशन फाइंड्स आउट ए बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. मी बऱ्याच वेळा म्हणतो NPA झालं, अडचणीत होतात, NPA झालं, फार छान झालं, आता लोन सगळं सेटल करा, परत शून्यावरती आणा, परत उभं करा. आता हे परत कसं उभं करायचं? तुम्ही म्हणानंतर सिबिल खराब झालं, आता आम्हाला पाहून कोण लोन देणार? तुम्हाला कशाला लोन मिळायला पाहिजे? तुमच्या बाजूला 50 लोक आहेत. बिझनेस प्रपोजल तयार करा, कुणाला तरी एलिजिबल माणसाला उभं करा. यू बिकम ए CEO, यू बिकम ए प्रेसिडेंट, रन द बिझनेस. आणि अजूनही काही मार्ग आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सिबिल इम्प्रूव्ह करू शकता. पण दॅट इज अ लॉंग टर्म प्रोसेस. याच्याशिवाय जर का तुम्ही NPA असताना सेटलमेंट करताना जर का तुम्ही ARC थ्रू सेटलमेंट केलं आणि 1 वर्ष जर का तुम्ही ARCला प्रॉपरली सर्व्हिस केलं तर यू आर अगेन एलिजिबल टू कम इन टू द रुटीन बँकिंग सिस्टीम. तर तुम्ही परत बॉरो करायला इलिजिबल आहात. याच्याशिवाय सेटलमेंट नंतर प्रत्येक बँकांचा काही कूलिंग पिरियड आहे. आफ्टर दॅट कूलिंग पिरियड यू आर अगेन एलिजिबल टू गेट लोन फ्रॉम दी बँक्स. सो ARC इज असेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी. जेव्हा NPA होतं त्यावेळी बऱ्याचशा बँका ARCला आपला NPA विकतात. सो ARC टेक्स ओव्हर दॅट आणि देन द फायनान्सिंग हॅपन्स थ्रू ARC, नॉट थ्रू बँकर. सो दॅट इज द प्रोसेस, समथिंग वी शुड नो. 1-2 गोष्टी मी छोट्या माझ्याविषयी बोलतो. सरांनी सांगितलं लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म फंड्स वापरू नका वगैरे. त्यात काय मदत लागली तर तुम्ही मला भेटू शकता. दॅट्स माय मार्केटिंग.
पण दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग, कारण आम्हाला कंपनी लॉमध्ये पण हे रिपोर्टिंग असतं आणि आम्ही जेव्हा फायनान्समधल्या चुका बघतो त्यात बऱ्याचदा लोक वर्किंग कॅपिटलमधून घरं बाय करतात. म्हणजे बँकेचं सीसी घेतलंय, वर्किंग कॅपिटल घेतलंय. आता सर इथे बसलेत आणि सरांकडे मी एक मध्यंतरी केस डिस्कस केली होती. इट वॉज द सेम केस की जिकडे त्या एंटरप्रेन्योरनी वर्किंग कॅपिटलमधून आपलं ऑफिससाठी फंडिंग केलं होतं आणि अधिक सरांनी नंतर पुन्हा त्याला रिस्ट्रक्चरिंग करून त्याला नॉर्मल लोन दिलं होतं. रानडे सर आले TJSBचे. सो दॅट केस आय हॅव रिअली सीन आणि वी हॅव सीन. लोक बऱ्याचदा शॉर्ट टर्म फंडमधून असे गोष्टी करतात की ज्या लॉंग टर्म रिटर्न्स देणार आहेत किंवा रिटर्न्सच देणार नाही आहेत. त्यामुळे NPA होण्यासाठी पहिल्यांदा परफॉर्मिंग असेटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा बँकेसाठी परफॉर्मिंग असेटचं तुमच्यासाठी सुद्धा एक परफॉर्मिंग असेट पाहिजे. सर अजून एक छोटासा प्रश्न आहे. आपण बऱ्याच जे बोलतोय ते बँकेला थोड्या वेगळ्या अँगलने ट्रीट करा असं म्हणतोय, पण बँकेशी चांगलं रिलेशन जर बनवायचं असेल तर काही डूज तुम्ही सांगू शकाल का? बरोबर आहे तुम्ही. अल्टिमेटली एक लक्षात ठेवा, बँक इज युअर हेल्पिंग हँड. बँक इज नॉट युअर एनिमी. बँक इज युअर हेल्पिंग हँड. पण तुमचा ऑब्जेक्टिव्ह हा बिझनेस असला पाहिजे, नॉट बँक. आता हे करत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कॅपिटलची गल्लत करू नका, शॉर्ट टर्म लॉंग टर्म, किंवा तुमच्या DPसाठी तुम्ही ॲडजस्टमेंट करू नका. तसं तुम्हाला मी एक महत्त्वाचा अजून एक अँगल देतो आणि हा अँगल आहे की आत्तापर्यंत तुम्ही फक्त डेट कॅपिटल आणि इक्विटी कॅपिटल ह्या दोनच गोष्टी ऐकलेल्या आहेत. तुम्हाला एक तिसरी गोष्ट सांगतो, दॅट इज कॉल्ड क्वासी इक्विटी. आणि ही क्वासी इक्विटी, इट इज नीदर ए इक्विटी नॉर ए डेट, बट इफ यू स्ट्रक्चर इट प्रॉपरली, that can be a major source, major, I am using the word major source of funding your venture. And that is possible, which I have done number of times. It depends upon the nature of your business and the structuring of your business deal. You can still create a quasi equity and get the fund. क्वासी शब्दाचा लिटरल अर्थ आहे सिमिलर. सो क्वासी इक्विटी इज सिमिलर टू इक्विटी, बट इज नॉट ॲक्च्युअल इक्विटी. जसं हल्ली क्वासी ज्युडिशियल पॉवर आपण ऐकतो, काही संस्थांकडे क्वासी ज्युडिशियल पॉवर आहेत, बट दे आर नॉट कोर्ट्स, बट दे हॅव क्वासी ज्युडिशियल पॉवर, म्हणजे इक्वल टू पॉवर इक्वल टू कोर्ट्स. जर सेटलमेंटच्या काही पॉवर असेल किंवा तत्सम, तसं क्वासी इक्विटी म्हणजे दॅट इज नॉट डायरेक्टली इक्विटी, बट दॅट इज अ फंडिंग सोर्स विच यू कॅन रेज. नाव आय थिंक वी आर डन. सो एखादी केस स्टडी छोटीशी एक 2-3 मिनिटात तुम्ही डिस्कस केली, काही माझ्याशी 2-3 तुम्ही केस डिस्कस केल्या होत्या, त्यातली एखादी इंटरेस्टिंग केस स्टडी, देन वी विल टेक क्वेश्चन्स फ्रॉम पब्लिक. येस शुअर. आमच्याकडे एक गझियाबादची केस आली होती. साधारणतः 86 करोडची त्यांची ॲसेट व्हॅल्यू होती आणि बँकेचं टोटल लोनची रिक्वायरमेंट होती, म्हणजे डिमांड होती 127 कोटी रुपयाची. आम्ही त्यांचा पूर्ण बिझनेस प्लॅन, त्यांची बॅकग्राऊंड सगळं वर्किंग केलं आणि थ्रू IBC इन्सॉल्वन्सी मेकॅनिझम आम्ही ती कंपनी 32 करोड्सला 32 crores and 3 lakhs मध्ये ती कंपनी आम्ही पूर्णतः सोडवली. आज त्या कंपनीचा टर्नओव्हर 700 कोटी रुपये. आमच्याकडे एक GGS म्हणून कंपनी आहे. ह्या कंपनीला कस्टम ड्युटीची डिमांड होती 40 कोटी आणि 3 बँकांची मिळून साधारणतः 27 कोटी रुपयाची डिमांड होती. आम्ही या सगळ्या गोष्टी थ्रू IBC केल्या आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही हे टोटल लोन 6.5 कोटीमध्ये सेटल केलं. आज ती कंपनी फुल फ्लेश काम करते. परत लोक कामावरती आलीत आणि 200च्या वरती त्यांच्या क्रेन्स ऑल ओव्हर इंडिया काम करत आहेत. अमेझिंग, अमेझिंग. सो व्हॉट सर हॅज बीन सेईंग की
entrepreneurship is something which matters. It is not you who has been at stake. It is your business who is at stake. And if you have kept business at stake, then business has the capacity to pay you back. जर तुम्ही तुमचा बिझनेस पणाला लावला असेल तर त्याच बिझनेसमध्ये तुम्हाला पैसे परत द्यायची ताकद आहे. काही प्रश्न आपण जर एखाद प्रश्न आपण घेऊया कारण नाही, आपल्याकडे जरूर, वेळ थोडा जरूर. लिमिटेड आहे. एनी क्वेश्चन्स? काही प्रश्न आहेत? येस, माईक कोण देऊ शकेल तिकडे प्लीज सरांना तिथे तिथे. सेटलमेंटला तुम्ही जाता त्यावेळी ते तुमच्याकडनं ना सेटलमेंटला नाही ऐकत. म्हणजे आपण NPA झालेलो असतो 1-2 वर्ष 3 वर्ष अशा गोष्टी होतात. मग आपण त्या पतपेढीवाल्यांबरोबर कशी करू शकतो? म्हणजे जसं व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन फॉर MSME स्पेशली. कारण जनरली जेव्हा लोक बिझनेस सुरू करतात छोटे उद्योजक त्यावेळी त्यांचा पहिला फायनान्सर पतपेढी असते. सो व्हॉट इज युअर से ऑन दिस? पतपेढी हे काय ना थोडंसं मर्यादित पद्धतीने काम करणारी इन्स्टिट्यूशन आहे. तिथे जे लोकल माणसं असतात किंवा तिथले जे चेअरमन किंवा ती जी बॉडी असते ती लोकल बॉडी असते आणि त्यांचे वैयक्तिक हितसंबंध त्या पतपेढीत अडकलेले असतात. त्याच्यामुळे हे पतपेढी तुमच्याशी खूप रिजिड वागतात. तर अशा याच्यामध्ये परत मी तुम्हाला एकच सांगेल की तुमच्या बिझनेसवरती लक्ष द्या. रिपेमेंट माझा खूप स्ट्रॉंग सजेशन आहे फॉर ऑल दी बँक्स or for all the lenders, see the recovery through revival, not through coercion. लोकांचे आयुष्य बर्बाद करून तुम्ही तुमचे पैसे वसूल करत असाल तर तो फेअर बिझनेस नाहीये. सो येस, थँक्यू सर. इट वॉज अ फॅन्टॅस्टिक. आणि नॉन परफॉर्मिंग नाही, आपला वेळ संपलेला आहे. आपण प्रश्न सरांना नंतर विचारूया. नॉन परफॉर्मिंग असेटवरती एवढं परफॉर्मिंग भाषण मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलंय. सो बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर डॉक्टर विश्वास पानसे सर. इट वॉज रिअली अ ग्रेट Thank टू you. इंटरॅक्ट विथ दिस काइंड ऑफ पर्सनॅलिटी. हॅज गॉट 30 years ऑफ एक्सपिरियन्स इन NPA रिवायवल. आणि मगाशी सरांनी सांगितलं 700 कोटी टर्नओव्हर. तर मला आता मगाशी आकडा कळला की 700 पेक्षा जास्त उद्योजकांना सरांनी वाचवलंय. आणि जेव्हा एक उद्योजक वाचवला जातो त्यावेळी त्याच्यावर डिपेंड असलेली 50 घरं वाचतात. सो 700 मल्टिप्लाइड बाय किमान 50 एवढी घरं वाचली आहेत. आणि जो माणूस 700 कोटी टर्नओव्हर करतोय तो किमान आता 500 घरांना पोहोचतोय. म्हणजे यू कॅन जस्ट कॅल्क्युलेट द नंबर ऑफ हाऊसेस सेव्हिंग विच सर हॅज कॉन्ट्रीब्युटेड. सो वी आर रिअली एनरिच. लक्षवेध आणि बिझनेस जत्रा इज रिअली एनरिच टू हॅव यू हिअर. सो थँक्स अ लॉट फॉर दिस वंडरफुल इन्साइट्स. आणि विल कीप ऑन इंटरॅक्टिंग कारण अजूनही काही प्रश्न नंतर आमच्याकडे येतील आफ्टर द सेशन. त्यावेळी विल डेफिनेटली बी इंटरॅक्टिंग विथ यू. सरांचं एक पुस्तक आहे, मी नाव नंतर तुम्हाला कळवतो. त्या पुस्तकाचं नाव सॉरी मी विसरलो. हां, NPA नाईटमेअर फ्रॉम स्ट्रगल टू सर्व्हायवल असं पुस्तक आहे. आज इथे अवेलेबल नाही आहे, पण तुम्ही जर आम्हाला अप्रोच केलं तर विल डेफिनेटली मेक इट अवेलेबल. किंवा तुम्हाला गुगल केल्यानंतर तुम्हाला हे अवेलेबल आहे Amazon फ्लिपकार्टवरती. सो थँक्यू सर. थँक्स अ लॉट फॉर युअर वंडरफुल इन्साइट्स. अँड हिअर वी कन्क्लूड टुडेज सेशन. NPA फ्रॉम डिस्ट्रेस टू रिवायवल, from distress to opportunity.